नमस्कार. आज आपण गावातल्या गोष्टी बघणार आहोत. अशीच एक गावातली गोष्ट. गावात तेवढे खूप पण चांगले चरित्र असलेले आणि सुबचिरतपणा सांभाळून असणारे भटजी कमी अशी स्थिती झाली आणि दुष्काळात 13 महिन्याप्रमाणे गावातील अत्यंत आदरणीय आणि गुरुतुल्य भटजी श्री जोशीबुवा यांचे निधन झाले. जोशीबुवांचे सुपुत्र अतिशय धार्मिक असले तरी विश्व हिंदू परिषदेची मोठी जबाबदारी घेऊन ते उत्तर भारतात फिरत असत. त्यामुळे देवळातील पुढचा भटजी कोण असा प्रसंग निर्माण झाला. देवळाच्या कमिटीने भरपूर विचार करून शेवटी काही नावे शॉर्टलिस्ट केली आणि मग एका भटजीचा नियुक्ती केली. या भटजीचे नाव वामन भटजी आणि नावाप्रमाणे मूर्ती खूपच लहान होती. यांची पत्नी आणि 2 मुले गावात आल्या. नियमाप्रमाणे यांना एक घर, लहानशी बाग देवालयाच्या खर्चाने देण्यात आली. पगार नसला तरी देवालयात भटजीला मिळणाऱ्या दक्षिणेवर त्यांचाच हक्क होता आणि जोशीबुवांची श्राद्धे वगैरे कंत्राट यांनाच करावे लागणार असल्याने तसा आर्थिक फायदा बऱ्यापैकी झाला असता. भटजी साधारण कर्नाटकमधील असावेत. कोकणीवरून कारवारपेक्षा खूपच खालच्या भागातून उडुपी वगैरे असावेत आले होते असे वाटते. ग्रामीण भाग असल्याने चांगले भटजी मिळणे मुश्किल असते आणि त्यामुळे गरज पडली की काही मठांशी संबंध साधला जातो आणि मठाधिपती कुणाला गरजू ब्राह्मणाला मग पाठवतात. गरजू म्हणून पाठवला असेल किंवा जड झाला म्हणून पाठवला असेल, काय ठाऊक. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. वामन भटजी पण वेगळेच निघाले. अत्यंत सुमधुर आवाज आणि विनम्रता यांच्या बोलण्यातून वाहत असे. पण त्याचवेळी ही व्यक्ती आतल्या बुद्धीची होती. लोक फंडपेटीत पैसे टाकायचे ह्यावर त्यांचा बारीक डोळा. मग ह्यांची एक पट्टी होती. तिच्या टोकाला ते गोंद लावून आणि पट्टी पेटीत घालून मासे पकडल्याप्रमाणे पेटीतील पैसे काढण्याचा प्रयत्न करत. पण यांचा स्वभाव इतका विनम्र होता की कुणाला ऐकूनही खरे वाटत नसे. मग ह्यांनी काही परंपरा बदलल्या. हे खूप उदबत्त्या लावू लागले. मग अगरबत्ती वापरली जाते म्हटल्यावर अनेक लोक येऊन अगरबत्त्या ह्यांना देऊन जात. मग ह्याच अगरबत्त्या घेऊन वामन भटजी वेंकूच्या दुकानावर जाऊन विकत असत आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा लोक विकत घेऊन देवालयात देत असत. वेंकू आणि वामन भटजींच्या ह्या रिसायकलिंगचा धंदा बराच चांगलाच बसला होता. गाव कितीही मागास असलं तरीही गावातील लोकांना शिक्षणही भारी प्रेम. त्यामुळे काळाच्या ओघात गावातील मंडळी मुंबई, पुणे, पणजी, बेळगाव सर्वत्र विखुरली होती आणि सधन होती. वर्षातून एकदा गावात येऊन ही मंडळी मग देवदर्शन घ्यायची आणि त्या निमित्ताने वामन भटजी विनम्रपणे सर्वांची ओळख करून घ्यायचे. काही व्हिजिटिंग कार्ड वगैरे घेऊन व्यवस्थित ठेवायचे. मग एक दिवस पणजी किंवा बेळगाव ह्यांची फॅमिली सकट वारी. मग मुद्दामून ते या लोकांना फोन करून वगैरे आपण आपल्या शहरात आलो आहोत वगैरे सांगायचे. आता गावातून इतका विनम्र स्वभावाचा पुरोहित आला आहे म्हटल्यावर याची सोय चांगली केलीच जायची. हॉटेलमध्ये व्हेज जेवण, चांगली दक्षिणा वगैरे होऊन भटजी तृप्त होणार तर वामन कसले. ह्यांना तिसरे पाऊल टाकायला डोके पाहिजेच. मग ज्यांचे पेंटांचे दुकान त्यांच्याकडून पेंटांचा एक मोठा डबा. त्या काळी ऑइल पेंट महाग होता आणि डिस्टंपरचा प्रकार जास्त कॉमन. डिस्टंपर पाण्यात मिक्स करून रंगारी मारायचे. ऑइल पेंट जपून वापरला जायचा. ट्रॅक्टर इमन्शन्स किंवा रॉयल सारखे पेंट फक्त एकूण ठाऊक होते. देवालयाची भोजनशाळा आहे, त्याला रंग मारा म्हणतोय. देवालयाचे विश्वस्त ऐकत नाही अशी कथा सांगितली की यजमान बऱ्याच दयाने येऊन एक डबं देत आणि वरून बसवर ह्यांना चढवून त्यांचे तिकीटचे पैसेसुद्धा देत. इलेक्ट्रॉनिकच्या दुकानदारांकडून विनाकारण 1-2 विरजया, कुणाकडून मुलींच्या युनिफॉर्मसाठी कपडे, तर चक्क एकदा सायकल घेऊन ते येत असत. त्या काळी मोबाईल वगैरे नसल्याने माहिती तशी पोचत नसे आणि आपलाच भटजी असल्याने कोणी चहाड्या वगैरे करत नसत. वामन भटजींची मुलगी हरिप्रिया होती, माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठी. आमची घरे जवळ नसली तरी मी देवालय गेले तर भेट द्यायची. जास्त बोलणे नाही झाले पण वरवर ओळख झाली. माझ्यापेक्षा हिने बरीच दुनिया पाहिली आहे असा अंदाज येत होता. भटजींना देवालयाने दिलेले घर फार जुने होते. त्यामागे एक ओहोळ होता आणि तिथे ओहोळाच्या बाजूने एक पायवाट जात असे. सुंदर भाग असल्यामुळे आम्ही अनेकदा तिथून मुद्दाम चालत जात असू. विशेष म्हणजे आमचे दुरून कधी नातलग आले तर चला तुम्हाला गाव दाखवून म्हणून मग काही जे ठराविक भाग असायचे त्यात भाबड्या महादेवाचे मंदिर आणि त्याच्या मागचे सुप्रसिद्ध ऐतिहासिक जांभळीचे झाड, नागिन शेत,
कोटणीसांचा झपाटलेला वाडा, विसेंत म्हणजेच खरे नाव विसेंटचे पडके घर, जिथे कोणीही राहत नसला तरी टाईपरायटरचा आवाज येत असतो. अस्वल्य समुद्रकिनारा असे जे भाग असायचे त्यातील ही एक पायवाट होती. इथून गेले असता वामन भटजींची बायको, जिला सर्वजण गावात भटजीबाई म्हणून संबोधित करायचे, आणि हरिप्रिया यांच्या बाहेर बसलेली असायची. यांनी इथे वास्तव करण्याच्या आधी घर बंद होते, पण आता घर चालू झाल्याने वर्दळ वाढली असावी म्हणून शाळेचे नेतृत्व, मुख्याध्यापक सदानंद मास्तर, आपले पंच कामत इत्यादी मंडळी दर संध्याकाळी वगैरे चालायला म्हणून या भागातून जाऊ लागले. मग एक दिवस हरिप्रियाच्या घरी टी.व्ही. आला. मी आणि मातोश्री ओहळाच्या बाजूने चालत जात असताना भटजीबाईंनी आवाज दिला आणि आम्हाला बोलावले. इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलताना विषय निघाला की टी.व्ही. आणायला, पण लावून द्यायला कुणीच नाही. मग मी पुढे सरसावले. मी लावून देते ना. आत्ताच्या भाषेत सांगायचे तर मी त्या काळचे टॉमबॉय किंवा नर्ड असावे. वडिलांची बंदूकपासून शाळेतील तंबाखू विरोध चळवळपर्यंत काहीही चालवून दाखवणे माझी खासियत होती. त्या काळी CCTV वगैरे गरज नव्हती. घराबाहेरून कुणी जात असले तर मंडळी खिडकीतून डोकून बाहेर काढून निरीक्षण करायची. काही आगाऊ मंडळी मग कुठे चालतात वगैरे प्रश्न विचारत चहाची वेळ असली आणि बाहेरील माणसाकडे घरोबा असला तर चहासाठी आतसुद्धा बोलवत. पण बहुतेक वेळा संभाषण हे बाहेरच्या बाहेरच व्हायचे. वाटेवरच राहून लोक स्मॉल टॉक करत काही काम असले तर आत बोलवायचे. स्मॉल टॉक झाल्यानंतर काही काम असले तर आत बोलवायचे. आता टी.व्हीच्या निमित्ताने भटजींच्या घरात सर्वप्रथम पाऊल पडले. आमच्या मातोश्रींनी प्रचंड मेहनत करून विषय बदलणे, डोळे मोठे करून वगैरे प्रकार करून मला आत जाण्यापासून परावृत्त करण्याचा खूपच प्रयत्न केला, पण मी बदले नाही. आता भटजी म्हणजे गावातील मोठे आदरणीय व्यक्ती, त्याशिवाय उच्च जात आणि तरुण मुलगा नाही वगैरे. त्यामुळे यांच्या घरात का बरे जाऊ नये हे मला समजले नाही. घराबाहेर त्यांचा एक कुत्रा होता, ज्याला त्यांनी नाव ठेवले होते काळू. हा प्रचंड भुंकू लागला, पण हरिप्रियाने त्याला दुसऱ्या बाजूला नेले. काय आहे, आम्ही दोघी स्त्रियाच घरी असतो ना, आणि शेजारी असे कुणीच नाही, त्यामुळे काळूला ठेवावं लागतं. भटजीबाईंनी माहिती दिली. मी मग शांत आत जाऊन टी.व्ही. पाहिला. जुन्या टी.व्हीत फक्त एक अनालॉग वायर असायची. ही लावली की विषय संपला. पण नंतर डिजिटल टी.व्ही. आली आणि मग एकूण 2 वायर्स असायच्यात, एक पिवळी आणि एक तांबडी. एक व्हिडिओसाठी तर दुसरी एक ऑडिओसाठी. पण एकूण भोके असायची 6, तर कधीकधी 3 वायर्स असायच्यात, एक व्हिडिओ, एक लेफ्ट साऊंड आणि एक राईट साऊंड्स. यात योग्य पद्धतीने लावण्यास अनेकांची तारांबळ उडायची. बॉक्स कुठे आहे, मी विचारले, आणि हरिप्रियाने आतून एक पिशवी आणली. प्रभू इलेक्ट्रॉनिक्सची, म्हणजेच टी.व्ही. आमच्याच एका काकाकडून घेतलेला होता. मी तसे म्हणताच, हो ना, आमच्या ह्यांनी शेवटी हरिप्रियाचा हट्ट पुरे केला. आम्हा भट्टांना काय बरे हा टी.व्ही. बीबी, असे भटजीबाई म्हणाल्या. मला ते थोडे खटकले. माझी आई तर खाटीकखान्यात एका देवभिरू चित्पावनाला उभे करून गोहत्या पाहायला लावे अशा प्रकारे उभी होती. आटप लवकर आणि निघ. तिच्या डोळ्यातून हे शब्द मी ऐकत होते. मग पिशवीतून मी मॅन्युअल काढले. त्यावर टी.व्ही. विकत घेतल्याची रिसीट, एकूण 8,000 रुपये. विकत घेणाऱ्याचे नाव श्री सदानंद फिरोटे, म्हणजेच आमचे सदानंद मास्तर. मी थोडे चक्रावले, पण टी.व्ही. सुरू करून दिला. अगं, या बाजूने कधी जात असशील तर भेट दे, हरिप्रियाने म्हटले. हिला कुठे वेळ असतो हल्ली, अभ्यास करायचा आहे ना, म्हणून आईने माझा हात दाबून मला बळेच ओढले. आम्ही बाहेर आलो आणि पुन्हा काळू कुत्र्याने आमच्याकडे भुंकणे सुरूच ठेवले. आम्ही काढता पाय घेताच इतक्यात समोरून सदानंद मास्तर आपल्या थोड्या बायकी चालीने येताना दिसले. आमच्या मातोश्रींनी आपला चालण्याचा वेग वाढवला आणि विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात केली. आम्हाला मास्तरांनी पाहिले आणि त्यांनी स्मित हास्य दिले. नमस्कार मास्तरजी, मी म्हटले. आईने पुन्हा डोळे वटारले. आम्ही काहीही विचारले नसले तरी, काही नाही, हल्ली थोडा व्यायाम पाहिजे म्हणून इथून थोडा सैरसपाटा करतो. तुम्ही काय भटजीकडे गेला होता काय? आहेत का ते घरी? एक श्राद्ध होते,
यांना फावते का म्हणून विचारायचे होते असा त्यांनीच विषय काढला. नाही हो, ते घरी आहेत असं वाटत नाही, मातोश्रींनी उत्तर दिले. मी हरिप्रियाला टी व्ही बसवून द्यायला गेले होते. मी आगाऊपणे त्यांना म्हटले. हो का, छान आहे छान आहे. भटजींनी टी व्ही घेतलाय म्हणायचा असे म्हणून सदानंद मास्तर चालायला लागले. त्या काळी गावातील कुठलीही पायवाट असली की त्याला काही प्रतिकात्मक मैलांचे दगड असायच्यात. बाजारातून चालत जायचे तर आधी कोस्तानीचे घर, मग पांडवची चिंच, मग सरदेसाईंचे विहीर असे पडाव असायचे. त्यामुळे बोलताना वगैरे अहो बाजारात जाताना वाटेत सरदेसाईंच्या विहिरीकडे रामभाऊ भेटले. लता वहिनींना म्हणे पोटात दुखते म्हणून मुलगा शहरात चेकअपसाठी घेऊन गेलाय, अशा गोष्टी व्हायच्या. भटजींच्या घरापासूनचा महत्त्वाचा पाडाव म्हणजे कोकमचे झाड. इथे पोचल्यानंतर मागे पुढे कोणीच नाही पाहून मातोश्रींनी मला बरेच दटावले. उगाच आगाऊपणा कशाला केला, आम्ही कशाला जायचे भटजींच्या घरात वगैरे. तू पाहिलेस का तिथे काही पेंटचे डबे, 2-3 टाईल्सचे बॉक्सेस, अनेक ट्यूब्स, बल्ब्स, डझनभर चटई आणि काहीही संबंध नसलेला प्रचंड माल पडून होता तो. मातोश्रींनी मला विचारले. हो मग, माझा प्रश्न. वामन भटजी हावरट माणूस आहे. सगळीकडे जाऊन त्यांच्याकडून खूप काही मागून आणतो. तुझ्या वडिलांकडून सुद्धा काही कागदपत्रे करून घेतली आहेत आणि पैसा देण्याचे नाव काढले नाही. यांच्याकडे संबंध कमी ठेवणेच जास्त. मी तुला एक गंमत सांगू, यापेक्षा मोठी आई काही लपवत वगैरे आहे असे वाटून मी तिला कोड्यात पडले. काय ती? ते बघ, सदानंद मास्तर श्राद्ध घालायला गेले आहेत ना भटजींच्या घरी. त्याचे काय? भटजी नाहीत, त्यांना नंतर यावे लागेल मातोश्री. ते नाही ग, काळू कुत्रा बघ कसा एक आवाजसुद्धा काढत नाही, मी म्हटले आणि मातोश्रींच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले. व्होल्टेज कमी असताना कशी ट्यूब लपक लपक करून चमकते आणि मग चॉक वगैरे थोडा फिरवून एकदम लख्ख करून प्रकाशमान होते, तसं काहीतरी आमच्या मातोश्रींचा चेहरा सांगून गेला. मग त्यांनी आणि मी चकार शब्द न काढता घराची वाट धरली. पुढील काही वर्षात वामन भटजींनी मोठे घर बांधले. घरी ॲक्टिवा आली आणि बेडरूममध्ये AC आली. वामन भटजींचा गैरकारभार वाढला तरी त्यांना काढून टाकण्याच्या ठरावाला बऱ्याच विश्वस्त मंडळींनी विरोध केला असे वडिलांनी नंतर घरी आम्हाला सांगितले. सेक्रेटरी सदानंद मास्तरांना उगाच लोकांच्या बायका मुलांचा पुळका असे वडील म्हणाले. त्याशिवाय प्रेसिडेंट विनायक भाऊसुद्धा दुसरा भटजी कुठे मिळेल म्हणून उगाच चिंता करत होते, इत्यादी इत्यादी. मी मातोश्रींकडे पाहिले. तू काय पाहतेस? भाजी खा. आधी त्या खेकसल्या. मी सुद्धा गुमान खाली मुंडी करून भाजी खात बसले. म्हणजेच माणसाला जाती 2च असतात, पण एक फसवणारी आणि दुसरी कोणती असते? फसवून घेणारी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन गावाकडील गोष्टी आम्ही पुन्हा परत घेऊन येणार आहेत. व्हिडिओ माझा शेअर करत जा, माझ्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.